या देशातला चीफ जस्टिस म्हणून जेव्हा बोलतो की आपली म्हणजे तरुण आहेत ते कॉक्रोच आहेत, त्या रागातनं हा पक्ष उभा राहिला किंवा पक्ष म्हणजे किंवा सोशल मीडियावर जे काय असेल तो राग ह्या वाक्यातनं आला आहे. मला वाटतं त्यांचा तो अधिकार आहे, कायद्यानुसार त्यांनी ते आंदोलन केलं तर मला अतिशय बरं वाटेल. आणि त्या एज्युकेशन मिनिस्टरला जर मला वाटतं रिझाईन करायला लावलं तर त्याच्यापेक्षा मोठं यश नसेल. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यनगरी या वृत्तपेपराने आज शिवाजी पार्क आणि दादर परिसरात या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे, समुद्र स्वच्छता. आणि याच अभियानामध्ये अमितजी ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. अमितजी, खरं तर हा उपक्रम दरवेळी नाही तर दर दिवशी राबवला तरी हरकत नाही असं आपलं कायम म्हणणं असतं. आपण देखील या अशा अभियानांमध्ये स्वतः सहभागी होता, मात्र तरीसुद्धा गव्हर्नमेंटकडनं या संदर्भात कुठलीही ठोस पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. नेमकी आपली दिशा काय असणार आहे येणाऱ्या काळातली? नाही, आम्ही आमचं काम करत राहणार. कारण मी जसं बोललो तसं जागतिक पर्यावरण दिवस नाही तर जागतिक पर्यावरण वर्ष पाहिजे. आपण संपूर्ण वर्ष पर्यावरणावर काम केलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला कळेल की आपण त्यांच्यामुळे आहोत, झाडांमुळे असेल, प्राण्यांमुळे असेल, समुद्रकिनाऱ्यांमुळे असेल, ह्या जगामुळे आपण आहोत, आपल्यामुळे जग नाही आहे, त्या दिवशी मला वाटतं माणूस म्हणून आपण जिंकू. सरकार काय करतं हे म्हणजे अतिशय विकृतपणे काम चालू आहे. सगळीकडे हजारोंच्या संख्येत झाडं कापली जात आहेत. समुद्र किनाऱ्यांची परिस्थिती बघताय तुम्ही, नद्यांची परिस्थिती बघतायत, तलावांची परिस्थिती बघतायत. तलावात आता गायब होत चालली आहेत डेव्हलपमेंटच्या नावाखाली. त्याच्यामुळे खूप भीषण परिस्थिती आहे. आणि मला वाटतं की जे आमचं म्हणणं कायमच आलं आहे की डेव्हलपमेंट व्हावी पण निसर्गाचा बळी देऊन नाही. नाशिकमध्ये जी परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी हजारो झाडं कुंभमेळ्याच्या निमित्ताने तोडली जात आहेत. खरं तर राज ठाकरे साहेबांनी देखील या संदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं की याआधी देखील कुंभमेळावे झाले होते, कुठलीही वृक्षतोड करण्यासारखी गरज भासलेली नव्हती, मग यावेळीच का? कारण ती जमीन कोणाच्या तरी घशात टाकायची आहे कुंभमेळा झाल्यानंतर, हे आपल्याला माहिती आहे ना. 2012 पण कुंभमेळा झालेला, पण तेव्हा एकही झाड कापलं नव्हतं. रस्त्यासाठी मी 500 किलोमीटरचे रस्ते आपण तिकडे केलेत नाशिकमध्ये. झाड असताना आपण त्याच्या भोवती रस्ता बांधलाय मध्ये झाड ठेवून, आणि तो उत्तम रस्ता झालाय. एक खड्डा नव्हता त्याच्यावर. तर म्हणजे तुम्हाला प्रगती करायची, डेव्हलपमेंट करायची तर ती होऊ शकते. निसर्गाचा म्हणजे बळी न देता ती प्रगती होऊ शकते, पण आपली इच्छाशक्ती पाहिजे. ज्या पद्धतीने या सभोवताली गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत, खरं तर राजकारणाचा देखील तसाच चिखल झालेला आहे. राजकीय प्रश्नांकडे थोडं वळताना आपण पाहिलं तर सध्या विधान परिषदेच्या निवडणुका या देखील तोंडावर आहेत. आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले, त्यातले 6 उमेदवारांनी परस्पर माघार घेतली आणि बिनविरोध ते निवडून आलेले, जो चिखल झालेला आहे राजकारणाचा, त्याकडे आपण कसं पाहता? मी त्याकडे लोकांना बघायला सांगेन आता. कारण ज्या प्रकारे जे राजकारणी आहेत ते न घाबरता तुम्हाला उमेदवार देत आहेत की हा तर जिंकेलच, हा जो कॉन्फिडन्स आहे हा लोकांनी तोडून काढला पाहिजे. म्हणजे ज्याच्याकडे गाड्या आहेत, पैसे आहेत, त्याला उमेदवारी मिळेल, जो माझा मित्र आहे त्याला उमेदवारी मिळेल, हा कॉन्फिडन्स लोकांनी तोडून काढला पाहिजे की आमच्यामुळे तुम्ही तिकडे बसलाय. त्याच्यामुळे जास्त माज नका दाखवू, हे लोकांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे राजकीय पक्ष तेच करतायत जे लोकांनी त्यांना तेवढी मुभा दिली म्हणून ते करतायत. ज्या पद्धतीने विरोधक जो कॅन्डिडेट आहे तो परस्पर माघार घेतोय आणि बिनविरोध निवडणुका होत आहेत. या नगरपालिकेत काय झालं, जे आकडे आपल्यासमोर आले 5-10 कोटी रुपये देऊन मला वाटतं माघार घ्यायला लावली. काय झालं म्हणजे आपण कधी जागे होणार आहोत नागरिक म्हणून? ज्या दिवशी लोक जागे होतील ना त्या दिवशी मला वाटतं सरकारला धाक बसेल एक. पण ते लोक कधी जागे होणार ह्याची पण आम्ही पण वाट बघतोय. कॉक्रोच जनता पार्टी ही देखील आता नव्याने आलेली आहे. दिल्लीत आंदोलन होत आहे. आदित्य ठाकरेंनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आपलं नेमकं काय या पार्टी संदर्भातलं मत असणार आहे किंवा या आंदोलनासंदर्भातलं मत असणार आहे की युवा शक्ती एकत्र होते आहे आणि एज्युकेशनसाठी आंदोलन केलं जात आहे त्या ठिकाणी दिल्लीत? पक्षाची भूमिका मी नाही मांडू शकत, ते राजसाहेबच मांडतील. त्याच्यामुळे मी माझं मत सांगेन की कॉक्रोच जनता पक्ष हा कशामुळे उभा राहिला हे पहिलं आपण बघितलं पाहिजे. या देशातला चीफ जस्टिस म्हणून जेव्हा बोलतो की आपली म्हणजे तरुण आहेत ते कॉक्रोच आहेत, त्या रागातनं हा पक्ष उभा राहिला किंवा पक्ष म्हणजे किंवा सोशल मीडियावर जे काय असेल तो राग ह्या वाक्यातनं आलाय. आणि राग व्यक्त करण्याचं किंवा मला वाटतं आंदोलन करण्याचं किंवा सरकारला आपण चुकीचं आहोत दाखवण्याचा हा अधिकार प्रत्येक नागरिकाकडे आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही कॉक्रोच जनता पार्टी काही चुकीचं करते. मला वाटतं त्यांचा तो अधिकार आहे,
कायद्यानुसार त्यांनी ते आंदोलन केलं तर मला अतिशय बरं वाटेल. आणि त्या एज्युकेशन मिनिस्टरला जर मला वाटतं रिझाईन करायला लावलं तर त्याच्यापेक्षा मोठं यश नसेल. नक्कीच आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने तरुण एकत्र होत आहेत आणि ज्या पद्धतीने सरकारने त्या ठिकाणी लक्ष वेधलं पाहिजे त्या प्रश्नांकडे, तसं जर झालं तर हे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. आणि विशेष म्हणजे या कॉक्रोच जनता पार्टीने जर आंदोलन केलं तर ते देखील आनंददायक असल्याचं मत हे या ठिकाणी अमित ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.